वसमत येथील मंगळवार पेठ येथील श्री नरसिंह मंदिरात 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 3 दिवस गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करण्यात आलं। त्याचं संपूर्ण नियोजन सौ रापतवार, सौ अश्विनी फुलारी, ममता बजा, सुशीला मुंडे, मीनाताई सातपुते आणि इतर सर्व महिलांनी केले। त्यानंतर दिनांक 10 फेब्रुवारीला सकाळी कलशाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। श्री प्रकाश गुरु परभणीकर यांची प्रथेप्रमाणे कलशाची पूजा अर्चा केल्यानंतर थोरल्या मठाचे मठाधिपती दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते कलश पूजन करून कलशारोहण करण्यात आले। श्री गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करणाऱ्या महिलांना श्री सीतारामजी मॅनेवार माजी नगराध्यक्ष यांनी ट्रॉफीचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। या कामी राजाभाऊ सोंदनकर, विठ्ठलराव मुंडे, बाळू फुलारी, ताटेवर सर, विश्वस्त नरसिंह मंदिर समिती वसमत यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला। बाळू फुलारी यांनी कलश मिरवणुकीमध्ये डोक्यावर कलश घेऊन मिरवणूक पूर्ण केली। NTV न्यूज मराठी, हिंगोली।